तिकडे खासदार विनायक राऊत यांना नियतीच उत्तर देईल अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली। राऊत यांनी शिंदे समर्थक आमदारांवर खरपूस टीका केली होती। त्याला उत्तर देताना सामंत यांनी मंत्र्यांची नाहक बदनामी केल्यास अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचाही इशारा दिला। असं बोलून ते त्यांचं समाधान करून घेत आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत। मला असं वाटतं की अशा मी शब्दप्रयोगांना उत्तर देखील देत नाही। काळ आहे, नियती आहे, वेळ आहे, काळ हेच त्याला उत्तर। माझं म्हणणं असं आहे की 4 मंत्र्यांची नावं सांगितली पाहिजे। नावं सांगितली तर त्याच्यामध्ये नसतील तर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकू, आम्ही कायदेशीर कारवाई करू। पण यायचं शिवीगाळ करायची ही काही सिंधुदुर्गाची संस्कृती नाही आणि रत्नागिरीची देखील संस्कृती नाही आणि घोडा मैदान जवळ आहे। अमरावतीच्या मोर्शीचे आमदार बच्चू कडू हे नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असतात। नुकतीच त्यांनी अमरावतीमध्ये विकास कामांची पाहणी केली। यावेळी नाला खोलीकरणात तफावत आढळून आली आणि त्यांनी अभियंत्याला चांगलंच धारेवर धरलं। काय झालं ना, इंजिनियरला दोषी ठरवलं। 18 आहे ना? अहो 18 आहे, पण मी काय म्हणतोय, तुम्ही सांगा हे 5 फूट वाढलं असतं ना। बहाड इंजिनियर आहे तुम्ही चक्रा मारत नाही, काहीच नाही। काय मूर्खपणा आहे। गोल घेतला तिथं येळा, आता हे फोर्स तिथं दाटतं पाणी। एवढी उंच भिंत घ्यायला तुम्ही मूर्ख लोक आहे, तुम्ही इंजिनियर नाहीच आहे। हे भिंत अर्धी पाहिजे होती, तुम्ही मॅट इंजिनियर आहे, काही गरज नाही आहे। तुम्ही चला ब्रा 3 ले काय डिझाईन ठेकेदाराला पैसे वाचले पाहिजे, काँक्रीटच्या कामात जास्त करता तुम्ही, नाही तर काय गरज आहे एवढी उंच भिंत घ्यायची? मूर्खपणा आहे। इकडे मुंबईत सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। लव्ह जिहादच्या विरोधातल्या कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। हजारोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। शिवाजी पार्कमधून हा मोर्चा निघाला आणि तो एल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण मैदानाच्या इथे पोहोचला। यावेळी शेकडोंच्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते। लव जिहाद ही एक चेतावणी आहे। स्वतःला हिंदुत्व म्हणणारे दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन त्यांनी जी परिस्थिती पैदा केली, त्यामुळे हा आक्रोश आहे। आज फक्त आक्रोश व्यक्त होत आहे, लागून झालं नाही थांबलं। ज्या परिवारातील एक तरुण मुलगी हातची त्यावेळेला बाजूला जाते, घरातून बाहेर पडते, प्रेमात फसवल्या जाते, तुकडे तुकडे केल्या जातात, त्या परिवाराचं दुःख, त्याचा आक्रोश हा समाज व्यक्त करतोय। मोकळी जागा म्हणजे जणू काही एका विशिष्ट समाजाची प्रार्थना स्थळासाठीच आहे असं मानून त्या ठिकाणी अनधिकृत जे होतंय त्या विरोधात मुंबईकरांची भावना आहे आणि मुंबईकरांच्या हिंदू समाजाच्या भावना आहेत। जन हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सकल हिंदू समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। हा काही केवळ भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाहीये, यामध्ये सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आले। काय मागणी आहे? मागणी आहे लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी आणा। काही हिंदू समाजातील मुलींना फूस लावून, प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर करायला भाग पडतंय। हे चालणार नाही, हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कायदा आणावा।